आषाढी एकादशी निमित्त जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांच्या वतीनं शहापूर ते पंढरपूर 3 दिवस भाविकांसाठी मोफत बस तसेच भोजनाची आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली होती। या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात असून निलेश सांबरे यांच्या या उपक्रमामुळे सोयीस्कररित्या पंढरपूर जाता येणार असल्याचं भाविकांनी सांगितलंय। या ताफ्यांसोबत 2 रुग्णवाहिकेची सेवा देखील पुरवण्यात आली। यावेळी सर्व भाविकांची मोफत तपासणी करून त्यांना गरज भासल्यास मोफत औषधं देखील पुरवण्यात आली। आज पंढरपूरची आषाढी एकादशी मला वाटतं 30वी असेल। 30 वर्ष सतत मी एकादशी निमित्त पंढरपुरात येतो। आज पांडुरंगाकडे एकच मागणं मागितलं की या माझ्या राज्यातील प्रत्येकाला आरोग्य सुविधा मोफत मिळाल्या पाहिजेत। शिक्षण गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलांप्रमाणे चांगलं उच्च शिक्षण क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे, गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे। महिला आणि युवकांना रोजगार मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांना व्यवस्थित पाऊस पाणी पडून चांगला पीक येऊ दे आणि त्या पिकाला चांगला भाव येऊ दे, ही आजच्या दिवशी पांडुरंगाकडे मागणी केलेली आहे। गाव तिथे स्पर्धा परीक्षा वाचनालय झालं पाहिजे, तालुका तिथे पोलीस भरती किंवा सैन्य भरती केंद्र झालं पाहिजे शासनामार्फत। अशा प्रकारची व्यवस्था आपल्या राज्यामध्ये झाली पाहिजे। वारीमध्ये दरवर्षी प्रत्येक वर्षी आपल्या 2-2, 3-3 रुग्णवाहिका येतात, डॉक्टरांच्या टीम येतात आणि डॉक्टरांच्या टीमही इथे चांगल्या प्रकारे सुविधा देत असतात। जवळजवळ 1.5 लाखाहून जास्त आपल्या समाज बांधवांना आरोग्य सुविधा दिली। त्याचबरोबर येताना 3000 माणसं जी शहापूर, मुरबाड, कल्याण आणि भिवंडी ग्रामीणचे वारकरी लोक येताना घेऊन आलेलो आहे आम्ही, का जे गरीब लोक आहेत ज्यांची खूप इच्छा असते पांडुरंगाला बघायचा, या सर्व लोकांना 60 बसेसमध्ये घेऊन आलेलो आहे। त्यांची राहण्याची, दर्शनाची सर्व व्यवस्था केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।